कोल्हापूर सर्किट बेंचचं आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। भूषण गवई कोल्हापूरला मुक्कामी आलेत। मागील अनेक वर्षांचा कोल्हापूरकरांचा लढा आणि भूषण गवई यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्यानं कोल्हापूरकरांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय। अखेर कोल्हापूरकरांचं स्वप्न आज पूर्ण होतंय, त्यामुळे सर्वत्र आनंद सुद्धा आहे। 14 मे 1974 रोजी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी अग्रलेख लिहून या लढ्याला सुरुवात केली। 27 मार्च 1983 मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती M.N. चांदूरकर यांच्याशी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी चर्चा केली। 1983 मध्ये औरंगाबाद खंडपीठ झाल्यानंतर कोल्हापूर खंडपीठासाठी चळवळीला आणखी गती मिळाली। 1993 मध्ये कराड इथं भव्य परिषद, डॉक्टर प्रतापसिंह जाधव, पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील हे निमंत्रक। 26 ऑगस्ट 2013 रोजी मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करून सर्किट बेंच देण्याबाबत विचार करण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्वाही दिली। 3 जानेवारी 2015 रोजी दैनिक पुढारीच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात खंडपीठ स्थापन करण्याची डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रही मागणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष घालतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवचन दिलं। 12 मे 2015 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन केल्याचा ठराव केला, त्यात पुण्याचाही उल्लेख केला। 11 जानेवारी 2017 रोजी साखळी उपोषणस्थळी भेट देऊन डॉक्टर जाधव यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली। 5 एप्रिल 2017 डॉक्टर प्रतापसिंह जाधव आणि प्राध्यापक N.D. पाटील यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। 14 एप्रिल 2018 मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली। फडणवीस यांच्याकडनं 100 कोटींची तरतूद आणि शेंडा पार्क इथल्या 27 एकर जमीन देण्याची घोषणा झाली। 24 डिसेंबर 2018 डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य न्यायमूर्तींना पत्र पाठवण्याची ग्वाही। 19 जानेवारी 2019 रोजी मुख्य न्यायमूर्तींना पाठवलेल्या आणि केवळ कोल्हापूरचाच उल्लेख असलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर जाधव यांना पाठवली। 6 मे 2022 रोजी खंडपीठ स्थापन करावं म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना भेटले। 10 एप्रिल 2023 रोजी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणण्याची डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी ग्वाही दिली। 16 फेब्रुवारी 2025 माणिक पाटील सुवेकर यांचं दसरा चौकात बेमुदत उपोषण सुरू झालं। 18 फेब्रुवारी 2025 जिल्हा बार असोसिएशन आणि खंडपीठ कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरात लक्षवेधी महारॅली निघाली। 1 ऑगस्ट 2025 कोल्हापूर हायकोर्ट सर्किट बेंच स्थापनेची अधिसूचना जारी झाली।